दादाच्या घातपातामागे साधारणपणे तो अपघात आहे की घातपात आहे, माझं मत विचारलं तर मी घातपातावर पूर्वीपासून ठाम आहे. प्रश्न असा आहे की घातपात करण्यामागचं प्रमुख जर काही त्याच्यामधलं काही असेल फोकस तर तो आहे विमान हे नादुरुस्त होतं. 3 वर्षापासून त्यावर बंदी होती, 1 वर्षापासून त्यावर बंदी होती आणि असं नादुरुस्त विमान ते दादांना दिलं गेलं. VSR विमानाचा जो पायलट आहे तो पायलट वेळेवर बदलला गेला. पहिल्या दिवशी दादा बाय रोड पुण्याला जाणार होते, ते पण प्रोग्राम चेंज झाला. त्या संदर्भात CID चौकशी सुरू आहे. VSR कंपनीच्या पायलटचा 50-50 कोटीचा विमा हा डिसेंबर 2025 मध्ये काढल्या गेल्याची बातमी आम्हाला समजली आणि तो विमा काढल्यानंतर काही दिवसातच ह्या घडामोडी घडल्या. त्याच्यामुळे त्याला 50 कोटीचा विमा उतरवून बाबा तुम्ही कुटुंबाची काळजी करू नका, आम्ही तुमचं सगळं बघतो, असं त्या कंपनीकडून काही आमिष दाखवल्या गेलंय का, या दृष्टीने सुद्धा चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे. त्याचबरोबर साधारणपणे ह्या कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे हिप्नोटाईज केले गेले होते का, लिट्टेसारखे हिप्नोटाईज केले गेले होते का, की तू हे विमान, कारण मूळ पायलट तुम्ही एक लक्षात घ्या, जो पायलट त्या VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना. तो जो पायलट होता आणि कपूर नावाचा पायलट तिथं आणला गेला. बरं, कपूर जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते आहे. त्याच्यामुळं पायलट सुद्धा हिप्नोटाईज केला जाऊ शकतो का, ह्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे. कदाचित माझं बोलणं अनेकांना हास्यास्पद वाटेल, कदाचित अनेक लोक त्यावर वेगळं मत प्रकट करतील, पण बारकावे यातले शोधलेच गेले पाहिजे. त्यामुळे मला ही पण शंका आहे की VSR कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल त्यांचा पत्रकारांशी संवाद मी ऐकला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 10 फेब्रुवारीला ते दादांच्या अपघाती जो मृत्यू झाला विमान अपघातामध्ये गोजूबावीचा, त्याबद्दल ते काही पुरावे दाखवणार आहेत. त्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं आहे. आम्हालाही ती पत्रकार परिषद बघायची आहे की नेमकं काय पुरावे त्यांच्याकडे आहेत. आम्ही भावनिक दृष्टिकोनातून बोलतो असं त्यांनी जरी सांगितलं असेल तरी भावनिकता प्रत्येकाच्या मनात आहे, ती रोहित पवारांच्या मनात आहे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे, पण ते सत्य काय त्यांनी उलगडा करतील असं मला वाटतं. त्या पत्रकार परिषदेमध्ये हे कुणी कार्यक्रम बदलला, कोण कोण दादाला भेटलं होतं, पहिल्या दिवशी दादाचा नियोजित दौरा कसा होता, दुसऱ्या दिवशी अचानक विमानात दौरा कसा झाला, त्याच्यानंतर दादांच्या सोबत कोण कोण होतं, एकूण 6 लोक बसले होते की 5 होते, या सगळ्या गोष्टी ते बोलतील असं मला त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून कळतंय. 12 तारखेला मात्र पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात दादांनी त्यांना काय सांगितलं होतं किंवा दादांनी पवार साहेबांसोबत काय संवाद साधला होता याबाबत पण ते गौप्यस्फोट करणार आहेत. त्यामुळे पत्रकार परिषद त्यांची पाहावी लागेल. आणि तुम्हाला आणखी सांगतो, रोहित पवार हे एका वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. पण आज जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी आधारवळ जे आदरणीय पवार साहेब आहेत, पवार साहेब आता त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सदस्याचे कार्यकर्त्याचे ते कुटुंब प्रमुख आहेत. म्हणून आम्ही खंबीरपणे आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहोत. मी स्वतः आहे. रोहित पवार जी काही भूमिका घेत असतील, अजितदादांच्या संदर्भातले जे काही गोष्टी असतील त्यात 100% आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला राजकीय फार अपेक्षा आमच्या नाहीत. आमचे काय मोठे पतसंस्था, साखर कारखाने, बँका असं काही नाही आहे. त्याच्यामुळे अजितदादांच्या कुटुंबामध्ये त्या कुटुंबातले सदस्य म्हणून आम्ही सगळे त्या निर्णयासोबत सहमत राहू. मग त्यांचं 12 तारखेची पत्रकार परिषद आणि 10 तारखेची पत्रकार परिषद, दोन्ही पत्रकार परिषदा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. मी तुम्हाला सांगतो, घातपात करणारा, परत तुमच्या चॅनलवर सांगतो की असा कोणी मास्टरमाइंड निघाला तर पुढं त्याचे काय परिणाम त्याला भोगावे लागतील हे त्यांनी कल्पनाही केली नसेल. त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतील. कारण आता आम्हाला अजिबात सूचना असं झालंय, दादा गेल्याचं दुःख किंवा ते दादा गेले असं अजूनही मन मानायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे साधारणपणे एक गोष्ट लक्षात घ्या, पत्रकार परिषद झाल्यानंतर मी स्वतः तुम्हाला त्याबाबत बोलवून सविस्तर चर्चा. मित्रांनो, हे होते अमोल मिटकरी. अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि याची उत्तरं भेटणं आवश्यक आहे. पायलटचा विमा 50 कोटीचा का उतरवला गेला होता? काही हिप्नोटाईज केलेलं आहे का, किंवा काही प्री प्लॅन आहे का, त्याला सांगून काय आहे का? लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. लक्षात ठेवा, अजितदादा आपल्यामध्ये नाहीत हे वास्तव आहे. अजितदादा परत येणार अशा बातम्या आहेत, परंतु त्याला कसलाही आधार नाही. परंतु त्याचंसुद्धा स्पष्टीकरण सरकारने देणं आवश्यक आहे. ते सुद्धा दिलं गेलं जात नाही. सरकारने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणं गरजेचं आहे. हा आहे DNA रिपोर्ट.
दादा आज आपल्यामध्ये नाहीत हे सांगणं गरजेचं आहे. ते सुद्धा सरकारतर्फे सांगण्यात येत नाही. आणि असे जे मुद्दे आहेत जे अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले आहेत याचं सुद्धा स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. या मुद्द्यांचा आणि त्या ब्लॅक बॉक्सचा काहीही संबंध नाही. त्यामुळे याची उत्तरं त्वरित मिळणं आवश्यक आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत मांडून नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.